गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ। थंडी इतकी वाढली आहे, फार म्हणजे फार थंडी वाढली आहे। तर मॉर्निंगचं शूट मला नाही करता आलं। ॲक्च्युली चार्जिंग पण नव्हती आणि त्यात लाईट पण गेलेली होती, म्हणून मग शूट नाही करता आलं। तर मी केसांना सिंपल कोकोनट ऑइल लावलं आहे आणि व्यवस्थित मसाज करून घेतलं आहे। मोस्ट फेवरेट माझं ऑइल आहे, जे की मी कधीच म्हणजे असं चेंज करायचा विचार पण नाही करत। सो मी तेच यूज करते, अगदी लहानपणापासून मी कोकोनट ऑइलच यूज करते। त्याच्या व्यतिरिक्त यूज केलं असेल तर आल्मंड ऑइल यूज केलं असेल, नाहीतर मग फिक्स आहे कोकोनट ऑइल। आणि ज्याला पण डॅन्ड्रफ वगैरे असेल ना, त्यांनी कोकोनट ऑइलमध्ये जर थोडा लिंबू घालून लावलं ना, तर डॅन्ड्रफ म्हणजे थोडाफार तरी कमी होईल। म्हणजे यूज करायचा एकदाच तर नाही जाणार, बट 4-5 वेळेस यूज केलं की नक्कीच डॅन्ड्रफ पण जाईल। तर त्यानंतर मी पाणी वगैरे घेतलं आणि आता क्लिनिंग वगैरे करून घेते। 2 दिवसापासून बिलकुल पण मॉप केलं नव्हतं थंडीमुळे, बट आज पण खूप थंडी आहे, पण मग मॉप केलं नाही तर घरात धूळ पण असते, झाडलं तरी धूळ असते, म्हणून मग मॉप तर करणं गरजेचंच आहे। ॲक्च्युली रोजच करावं लागतं, बट 2 दिवसापासून ना कंटाळा केला होता, म्हणून म्हटलं आज चला फटाफट करून घेऊया। आणि मॉप करता करतात माझं बिग बॉस पण पाहणं चालू आहे। जो हा एपिसोड आहे ना, तो जुना आहे, माझ्याकडून मिस झालेला। तर मग म्हटलं चला आज लागला आहे तर बघून घेऊ, नाहीतर मग इतक्या सकाळी मी बिग बॉस नाही लावून देत, गाणे वगैरे असं काही लावून देते, बट म्हटलं चला आता काम करता करता लावून देते। हिवाळ्यामध्ये ना फार थंड पाणी असतं, बट मी थोडं गरम आणि थंड पाणी मिक्स करून घेतलं, म्हणून थोडं बरं वाटतं आहे। नंतर नाहीतर डायरेक्टली थंड पाणी घेतलं असतं ना, तर हात पण नाही त्यामध्ये घालावं असं वाटत। आणि हे मॉपचं तर ठीक आहे, अजून जेव्हा भांडी घासायची असतात ना, बापरे त्यावेळेस तर टेन्शनच येतं, इतकं थंड पाणी असतं, सांगू नाही शकत। एकदम टास्क येतो भांडी घासायचं पण म्हटलं तर, पण मी फटाफट असं हिम्मत करून घसून घेते। तर चला आता फटाफट मी मॉप करून घेते। तर बाकीचं मॉप वगैरे करून झालं, आता सेंटर टेबल आहे ना, तो पण क्लीन करून घेते, कारण त्यावर पण धूळ आली आहे। एक 2 दिवसांनी नाही का सेंटर टेबल पुसावंच लागतं, कारण की धूळ आपल्याला समजत नाही, बट इतकी सारी धूळ बसलेली असते, अशी दिसत नाही, बट बघू शकता तुम्ही पुसल्यावर किती सारी धूळ होती। तर आता व्यवस्थित क्लीन करून घेते। तर क्लिनिंग वगैरे घरातली झाल्यानंतर मी आंघोळीला गेले। तर आंघोळ वगैरे झाली, स्किन केअर केलं माझं सिम्पलचं, देवपूजा केली, त्यानंतर कपडे झाले। म्हटलं चला लवकर कपडे टाकून देऊ, कारण हिवाळ्यात बिलकुल पण कपडे व्यवस्थित सुकत नाही, कारण जर उन्हात गेला तर ऊन लागतं, बट कपडे कसं काय माहिती कावर सुकत नाही, बट तरी मशीनमधले असतात, तरी पण जे जाड असताना बिलकुल सुकत नाही। म्हटलं चला आज फटाफट आवरून घेऊया आणि लवकर सुकत टाकून देते, म्हणजे की सुकले जातील व्यवस्थित। जर सुकले नाही ना तर असं बिलकुल पण मला आवडत नाही आणि असं स्मेल पण येतो, म्हणून म्हटलं चला आज फटाफट टाकून देऊया लवकर। आणि मला फार थंडी पण भरली होती, कारण की केस धुतले ना आणि थंड एकदम क्लायमेट आहे घरात, तर इतकं थंड वाटतं आहे, मग म्हटलं चला आता कपडे पण टाकते, तोपर्यंत उन्हात पण राहील आणि व्यवस्थित हेअर पण मस्त सुकतील उन्हात आणि थंडी पण जाईल निघून। हिवाळ्यामध्ये उन्हात बसायला म्हणजे अशी काहीतरी वेगळीच मजा असते, तसं उन्हाळ्यात तर बिलकुल शक्य नाही होत, बट हिवाळ्यामध्ये सनबाथ मस्त वाटतं एकदम। तर माझे कपडे वगैरे टाकून झाल्यानंतर मम्मीने गॅलरीमध्ये पाण्याची बादली भरून ठेवलेली झाडांना पाणी टाकण्यासाठी,
2 दिवस झाले झाडांना पण बिलकुल पण पाणी टाकलं नव्हतं. तर ऊनच व्यवस्थित नव्हतं म्हणून कुंड्यांमधलं पाणी पण सुकलेलं नव्हतं, म्हणून म्हटलं 2-3 दिवसांनी टाकूया. मम्मी बोलली की आज टाकून दे. मग आता फटाफट मी झाडांना पण पाणी टाकून देते. आणि गॅलरीमध्ये इतकी सारी धूळ झाली आहे ना, आणि कधीची धुतली पण नाही. 8 दिवस झाले धुतली नाही गॅलरी, म्हणून म्हटलं आज फटाफट क्लीन पण करून घेऊया. काही जास्त टाईम नाही लागणार. जेवण करण्याच्या अगोदर म्हटलं चला करून घेऊ, कारण जेवण झालं ना मग कंटाळा येतो काही करायला. मग त्या अगोदरच म्हटलं क्लिनिंग वगैरे करून घेऊ गॅलरीची. पप्पा तर गाडी वगैरे धुत आहेत, म्हणून म्हटलं मी गॅलरी धुवून घेते, पप्पा मम्मी बाकीचं काम करून घेतील. च्या घरात ना सगळेच काम करतात. जर आता मी गॅलरी धुते ना तर पप्पा गाडी धुवून घेणार, मम्मी बाकीचं काम करून घेणार. म्हणजे असं मिळून एकदम काम होत असतात आणि मज्जा पण वाटते, कारण सगळ्यांना कामं वाटून गेलेले असतात, मग काम पण कमी पडतं. तर माझं झाडांना पाणी टाकून झालं तर आता मी गॅलरी धुवून घेणार. इतकी धूळ झाली ना गॅलरीमध्ये, बापरे. तर आता तरी नळी लावली आहे, त्यात नेमकी लाईट पण मध्ये मध्ये जाते. पप्पांना म्हटलं मोटर काढून टाका, तसंच लावूया, बट फोर्स कमी आहे, पण इतकं काही लागणार नाही, तर धुता येईल म्हटलं. तर आता मी व्यवस्थित धुवून घेते. तुम्ही बघू शकता किती धुळीचं झालं. आणि असं पण माझी फेवरेट ॲक्टिव्हिटी म्हणजे गॅलरीतले कामच आहे. म्हणजे माझ्या भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे ज्या की मला फार आवडतात. असं काही नाही, नाहीतर तुम्ही सांगणार की अरे ही ब्लॉग्समध्ये प्रत्येक सांगत असते ही माझी फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे, ही माझी फेवरेट ॲक्टिव्हिटी. खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या की मला फार आवडतात आणि त्या मी करत पण असते. बट आता हिवाळा आहे ना, तर हिवाळ्यात इतकं थंड पाणी असतं ना, म्हणून पाण्यात असं जावंसं नाही वाटत, म्हणून मग थोडा कंटाळा करतो. तर कंटाळा करते, बट ठीक आहे. गॅलरी कशी रोजच यूज होते, येणं जाणं पण असतं आणि इतकी धूळ पण मग घरात येण्याच्या अगोदरच म्हटलं चला व्यवस्थित क्लीन करून घेऊया. थंड तर थंड, बट क्लीन तर होऊन जाईल. तर मी माझ्या प्लांट्सवर पण पाणी टाकून दिलं, त्यांच्यावर पण फार धूळ बसली आहे. तरी मला सगळ्या प्लांट्सवर पाणी नाही टाकता आलं, बट जितकं जमलं तितकं टाकून दिलं. नेक्स्ट टाईम आता जेव्हा जोरात पाणी राहील ना तेव्हा मी टाकून देईल. तर बघू शकता इतकी धूळ आली आहे ना, खूप डेंजर धूळ आली, बापरे. आणि इतके दिवस धुतली पण नव्हती ना, त्यामुळेच इतकं झालं. बट आता नेहमी 2-2 दिवसांनी धुवून टाकावं लागत जाईल. आणि ज्या दिवशी मी माझे केस धुते ना त्या दिवशी इतके सारे कामं असतात ना, तर ठीक असं का बरं होतं काय माहिती. ज्या दिवशी मी केस धुते त्या दिवशीच ऑलरेडी इतकी धूळ होती की आता केसांवर बसली असेल तर अजून आता 2 दिवसांनी माझे केस पण मला धुवावे लागतील. बट ठीक आहे, एक काम तर चांगलं झालं गॅलरीतलं मस्त. मला ना असं खूप सारे प्लांट्स आणावे लागतात, बट आमची गॅलरी छोटी आहे ना, म्हणून मग कंट्रोल करावं लागतं. नाहीतर मग इतके सारे प्लांट्स आणले असते ना, नर्सरीत गेलं ना असं वाटतं अरे हे प्लांट घ्यावं की ते प्लांट घ्यावं, इतके छान छान प्लांट्स असतात. बट आता ठेवण्यासाठी जागाच नाही आहे, म्हणून म्हटलं आता नको घेऊयात. जर एखादी रिकामी झाली जागा थोडीफार तर बघेल मग, नाहीतर मग मला तर काही वाटत नाही, शक्य तर काही वाटत नाही दुसरं झाड आणावं असं. बट ठीक आहे, इतके सारे झाडं आहे ना, तर इतक्या साऱ्या झाडांनाच मस्त केअर घेणार. तर तुम्ही बघू शकता माझी गॅलरी वगैरे मस्त धुवून झाली आणि किती छान दिसते. गाडी पण पप्पांनी मस्त एकदम चकाचक धुवून टाकली आहे. तर माझी गॅलरी पण मस्त दिसते, गाडी पण छान दिसते. आज फार भारी काम झालं. तर गॅलरी धुवून टाकली, बट मी इतकी ओली झाली होती ना म्हणून चेंज करून घेतलं, नाही तर फार थंडी भरली असती. तर आमच्याकडे एक ना सँडविच मेकर आहे, ते अजून पण यूज नाही केलं. जवळजवळ 6-7 महिने झाले असतील मागवलेलं, बट अजून एकदाही यूज केलं नाही. तर आज मी फर्स्ट टाईम यूज करणार आहे सँडविच मेकर. फक्त जेव्हा आणलं ना तेव्हा फक्त मी खोलून बघितलं होतं आणि कसं यूज करता वगैरे ते बघितलं होतं, त्याचे इन्स्ट्रक्शन वगैरे रीड करून घेतले होते. बट त्यानंतर असं यूजच करायला म्हणजे टाईम नाही भेटला की काय, म्हणजे यूजच नव्हता केला. तर आज फर्स्ट टाईम यूज करणार आहे आणि किती न्यू दिसतंय तुम्ही बघू शकता. तर आज मस्त यूज करणार आहे, बघूया फायनल रिझल्ट कसा येईल. रिझल्ट तर चांगलाच येईल, बघूया. बरं आता मला बनवता येतं की नाही काही. तर हे सँडविच मेकर प्रेस्टीजचं आहे, प्रेस्टीज कंपनीचं आहे आणि खूप चांगल्या कंपनीचं आहे, तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना. तर मी ऑलरेडी प्री प्लॅन करून ठेवलेलं, म्हणजेच की नाही का बटाटे वगैरे उकडवून ठेवलेले. जेव्हा मी गॅलरी धुवायला गेले ना तेव्हाच मी बटाटे उकडत घालून घेतलेले. तर आता मी फटाफट चॉपिंग वगैरे करून घेते, कारण मला व्हेज सँडविच करायचं आहे, जे की मी नाशिकला एकदा एका कॅफेमध्ये खाल्लेलं. म्हटलं चला एकदम सिम्पल आहे आणि आता करूया. तर
कांदा आहे ना त्याचे गोल गोल स्लाइस करून घेतले. तर कांदा चिरताना मला इतकं तिखट लागलं बापरे. बट ठीक आहे, काही करायचं असेल तर काहीतरी असं काय म्हणतात त्याला, सोडावंच लागतं. तर आता फटाफट मी स्लाइस करून घेतलं. अजून एक कॅप्सिकम पण, लकीली एक कॅप्सिकम पण होती, काय म्हणतात त्याला, ढोबळी मिरची. तर बरं झालं ती होती, नाहीतर मग काही करता आलं नसतं. तर आता बटाटे पण व्यवस्थित गोल गोल कापून घेते. चला, ऑलमोस्ट आपली सँडविचची तयारी तर झालीच आहे. आणि सकाळी पप्पांनी ना ब्रेड पण आणून ठेवलेले, कारण मी सांगून दिले की ब्रेड घेऊन या. असं काही प्लॅनिंग नव्हतं, बट नंतर विचार आला की चला यूज करून बघूया, की इतक्या दिवसापासून आणलं ना चांगलं आहे की खराब आहे ते पण समजेल. तर चला आता फटाफट करूया. मला तर असं धगधग होते की कसं होईल कसं नाही, कारण फर्स्ट टाईम मी व्हेज सँडविच करते. आणि त्यात ना मी चीज सांगितलं बट विसरून गेले आणायला. बट ठीक आहे, चीज नसेल तरी चालेल. आपल्याकडं पुदिना चटणी आणि सॉस आहेच तसं केचप, त्याने काम चालून जाईल. नेक्स्ट टाईम जेव्हा करेल ना पुन्हा तेव्हा चीज घालेल. बट चला आता फटाफट मस्त करून घेते. दिसायला तर फार भारी दिसतंय. तर पहिले ब्रेडला ना मी एका साईडनी पुदिनाची चटणी घालेल आणि दुसऱ्या साईडनी केचप घालेल. तर मी सँडविच बनवण्यासाठी कुठे सेटअप केलं आहे तुम्ही बघू शकता. माझ्या टेबलवर, वर्किंग टेबलवर ॲक्च्युली किचनमधलं स्विच आहे ना, तर तिथे पिन जात नव्हती. पिन थोडी छोटी आहे लेंथ वाईज, म्हणून मग मला टेबलवर करावं लागतं आहे. बट टेबलवर बरं झालं, टेबलवर जमतं आहे, कारण की स्पेस पण आहे तितका आणि व्यवस्थित मला करायला पण जमतं आहे. आणि समोरच मग सँडविच मेकर पण ठेवता आलं. तर व्यवस्थित एकदम सेटअप झाला आहे. तुम्हाला माझा सेटअप आवडला असेल तर नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मी ब्रेड्सवर सगळे स्लाइस वगैरे ठेवून घेतलं आहे. आणि नंतर मस्त आता मसाले वगैरे, चाट मसाला, काळी मिरची पावडर, बाकीचा जो मॅजिक मसाला वगैरे आहे ना, जे पण घरात अवेलेबल होते ते घालून घेतले, कारण थोडा तिखटपणा येईल. आणि आता साईडनी ब्रेडला ना बटर लावून घेणार मस्त, आणि मस्त त्याने ब्राऊन ब्राऊन होणार. एका साईडनी लावून घेतलं, ती खालच्या साईडनी ठेवली. आता दुसऱ्या साईडनी पण ब्रेडला बटर लावून घेते व्यवस्थित. तर चला फायनल आपलं झालं आहे. आता व्यवस्थित ठेवते. आता सँडविच मेकर व्यवस्थित लॉक करून घेते. स्विच ऑन करून दिलं आहे. बघूया आता रिझल्ट काय येतो फायनल. सो चला, तर तुम्ही बघू शकता माझा सँडविच इतका छान झाला आहे ना. तर पहिला सँडविच मी लकीला खायला दिला, नंतर दुसरा सँडविच मी मम्मीला खायला दिला, आता थर्ड सँडविच केला तो मी माझ्यासाठी केला. आणि इतका छान झाला आहे ना बापरे, म्हणजे मी विचार पण नव्हती करू शकत. डिक्टो कॅफेमध्ये भेटतो ना तसाच झाला एकदम. आणि त्याचा कलर पण इतका भारी झाला आहे ना, आणि इतके क्रिस्पी झाले आहेत बापरे, जसं कॅफेमध्ये असतं ना तसंच झालं आहे. तर टेस्ट करून बघणार की खरंच कॅफेमध्ये आपण जसं ऑर्डर करतो ना तसंच आहे की नाही. तर बघू शकता माझं बोलता बोलताच मला तोंडाला पाणी पण येतं आहे, तुम्हाला पण येत असेल. आवाज पण इतका क्रिस्पी येतो आहे ना. तर आता मी मस्त प्लेट सजवते माझ्यासाठी, जसं की कॅफेमध्ये सजवतात ना तसं माझ्यासाठी पण सजवते. आता माझ्या तोंडाला ना इतकं पाणी सुटतं मी बोलते तरी आहे, कारण इतकं दिसायला पण किती डिलिशियस दिसतंय. वाह, किती छान दिसतंय. तर चला आता मला कंट्रोल नाही होते, कारण स्मेल पण इतकी छान येते ना. तर आता मी खाणार आहे, पहिल्यांदा मी खाणार आहे, नंतर आता मी तुमच्यासोबत बोलते. वाह, खाताना पण इतकं क्रिस्पी आहे ना आणि इतकं डिलिशियस आहे. ओ माय गॉड, सेम कॅफेमध्ये आपण जसं खातो ना सेम तसंच आहे, तशीच टेस्ट आहे. मी तर खूप खूप हॅप्पी आहे की म्हणजे सांगू नाही शकत. आता मी माझी फिलिंग्स मी शेअर नाही करू शकते. मी फक्त आता खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकते, कारण इतकं टेस्टी लागतं आहे ना ते. वा, खूप छान आहे, क्रिस्पी एकदम. आणि पुदिना चटणी आणि सॉस सोबत तर ओ माय गॉड, इतका छान आहे ना. उफ, काय सांगू आता, बस एन्जॉय करते मी आता. तर
तर माझं सँडविच वगैरे खाऊन झालं आणि इतकं डिलिशियस होतं ना, बापरे सांगू नाही शकत मी. बट त्यानंतर काय सांगू तुम्हाला, त्यानंतर इतकी सारी कामं निघालीत. म्हणजे ते सँडविच मेकर मला क्लीन करायला 15-20 मिनिट लागले जवळजवळ. आणि त्यानंतर इतकी सारी भांडी निघालेली होती. म्हणजे काही नवीन करायचं असेल ना, बापरे म्हणजे असं विचार पण नाही करू शकत. म्हणजे खायला तर इतकं डिलिशियस लागलं, म्हणजे खूप एन्जॉय केला खाताना, सगळ्यांना फार आवडलं. बट त्यानंतर निघालेली कामं म्हणजे सांगू नाही शकत मी. जर एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर इतके सारे भांडे निघतात. तुमच्यासोबत पण असंच होतं का? नक्कीच मला सांगा. तर चला आता फटाफट मी सगळं आवरून घेते. तर बघू शकता आता 3:45 झाले. तर सगळं आवरून घेतलं. आवरता इतका वेळ होऊन गेला. तर आता चिया सीड घेतले खायला. मी जेव्हा चॉपिंग करत होती ना, तेव्हा मम्मी चिया सीड भाजत होती. तर तुम्हाला आवाज येतच असणार. तर मला फार म्हणजे फार आवडतात आणि केसांसाठी ना चिया सीड फार चांगली असतात. त्यामध्ये फार आयर्न पण जास्त प्रमाणात असतं आणि आपल्या केसांसाठी ना खूप इफेक्टिव्ह असतं. तर मी डेली चिया सीड्स खाते. रोस्टेड चिया सीड तुम्हाला स्वीट्समध्ये पण भेटून जातील, बट आम्ही घरीच तयार करतो. तर मम्मीला माझ्या छान जमताना मग मम्मी घरीच तयार करते विकत आणण्यापेक्षा. तर आता वाजले आहेत 7. चला आता मी देवपूजा करून घेते. तर रोज मी देवपूजा करते, असा एकही दिवस जात नाही की मी देवपूजा करत नसेल. रोज करते, कारण यामुळे माझं माइंड खूप काम होतं, खूप पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. तर मी डेली ना देवपूजा करते, सकाळ संध्याकाळ. मला फार आवडतं. आणि मी मंदिरात पण जाते. मला जसं जमेल तसं मी मंदिरात पण जाते. तर मला म्हणजे फार आवडतं असं मंदिरात जायला, तिथे बसायला. खूप काम होतं माझं माइंड, म्हणजे खूप फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. आणि काही काम करायचं असेल, नवीन काही करायचं असेल तर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी असते करायला आणि फार हॅप्पी मूड असतो जे पण काही करायचं असेल ते. माझं तर इतकंच म्हणायचं आहे की सगळ्यांनी देवपूजा करायला हवी. भरपूर कामं असतात, बट थोडा वेळ जरी काढला ना देवपूजेसाठी, बघा मन इतकं शांत होतं ना, खूप छान वाटतं, खूप छान फील होतं, एकदम स्पिरिच्युअल वाटतं. माइंड एकदम रिलॅक्स होतं, पीसफुल होतं. तो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे पण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल.